गुलाब चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याला बसला आहे। हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकं सडून गेली आहेत। अतिवृष्टीमुळे शहादा तालुक्यातील विशेषतः पपई, कापूस, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। मी किशोर जयदेव पाटील, राहणार पिंपरी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। माझी 4 एकर पपई आहे। कालचा जर पाऊस झाला अतिवृष्टी वादळाचा, गुलाब वादळ, त्याच्याने फार मोठं नुकसान आहे आमचं इथं। पपईचं पानं पण पिवळी पडते, मागे पपईचं झाड पडली आहेत। तरी 4 एकरा पपई जवळजवळ 100, 150-200 झाडं खराब झालीत आमची। एकर पपई माझी टोटल शेती माझी 50 एकर आहे। त्याच्या सोयाबीन, मिरची, कापूस, केळी, तरी जवळजवळ केळी असं तर करून नुकसान जास्त आहे। केळीचंही झाड पडली आहेत, सोयाबीन पूर्ण खराब झालं आहे पाण्याचं, मिरची पण खराब झाली आहे, कापूसचे बोंड सगळे काळी पडली आहेत। पूर्ण शेतात पाणीच पाणी। तरी शासनाकडून आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे। माझे नाव शरद बिजलाल पाटील, राहणार पिंपरी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान याचे पंचनामे कमीत कमी प्रशासनाने करायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। माझी जमीन जवळजवळ 30 एकर आहे। ऊस, केळी, पपई, सोयाबीन